राष्ट्रसंघाच्या 69व्या साधारण सभेत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपन्न करण्याचा निर्णय झाला. याचा आम्हा सर्व भारतवासियांना अभिमान आहे. जागतिक व्यासपीठावर भारताच्या प्राचीन योग विद्येला सन्मानजनक प्रतिष्ठा मिळवून देऊन भारताच्या पुढाकाराने व प्रयत्नाने जगातील 177 देशात योग दिन संपन्न होतो आहे. भारतातील ऋषी मुनी व योगाचार्यांनी मानवाच्या पारंपरिक स्वस्थ व दीर्घायुष्यासाठी जे मौलिक प्रयत्न केले त्याच्या मान्यतेचे व स्वीकार्यतेचे प्रतीक म्हणजे हा वैश्विक निर्णय. वास्तविक योग म्हणजे केवळ योगासन व प्राणायाम नव्हे, तर ती प्राकृतिक, वैज्ञानिक व ऊर्जा स्रोत असणारी जीवन पद्धती आहे. योग जीवन पद्धतीमुळे शांती, समाधान, सुख व आनंद प्राप्तीच होणार आहे. हे संयुक्त राष्ट्रसंघाला पटल्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो आहे. योग दर्शनाचे प्रणेते महर्षी पतंजली मुनी यांनी सुमारे 5000 वर्षांपूर्वी 195 सूत्रांमध्ये अष्टांग योगाची बांधणी करून त्याला सुसंघटित रूप देऊन एक दर्शन अथवा शास्त्र म्हणून प्रतिष्ठित केलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची 8 अंग आहेत. योग म्हणजे जोडणे, मिलन, एकत्र करणे. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे योग. जी गोष्ट हृदय मन जोडते आणि प्रेमाचा सेतू निर्माण करते ती संकुचित कशी राहील. योगाचे आरोग्य विषयक वाढतं महत्व, त्याची आजच्या काळात असलेली उपयुक्तता आणि संपूर्ण विश्वाला मैत्रीच्या प्रेमाच्या सूत्रात गुंफण्याची त्याची क्षमता लक्षात घेऊन सर्व भारतीयांनी योगाचा प्रचार व प्रसार करण्याची आग्रही भूमिका योग दिनानिमित्त घेतली पाहिजे. या योग चळवळीला प्रसारित करण्यात सिटी न्यूज चॅनेल खारीचा वाटा उचलत आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचार्य प्राध्यापक श्री दत्तात्रय गणेश सोहोनी व त्यांच्या सहचारिणी सौभाग्यवती शोभा दत्तात्रय सोहोनी यांची मार्गदर्शनपर मुलाखत प्रसारित करत आहे. गेल्या 42 वर्षांपासून योगाचार्य दत्तात्रय गणेश सोहोनी आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आदेशानुसार योगाभ्यासाचे धडे देत आहेत. नमस्कार. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळण्याचा शासनाचा आग्रह आहे, मानस आहे. परंतु हा योग दिवस पाळण्याची वेळ का यावी किंवा असा आग्रह धरण्याची वेळ का यावी याविषयी चिंतन करण्याची आज गरज आहे. तसं पाहिलं तर योग ही योग साधना ही प्राचीन आहे, अतिशय पौराणिक आहे, प्राचीन आहे आणि भारतीय संस्कृतीची अतिशय मोलाची देण आहे. परंतु आज आपल्यामध्येच त्याबद्दल जागरूकता नसल्याने आणि ताणतणावाची दैनंदिनी आजार विकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग हे सक्षम असल्याने कुठल्याही औषधांपेक्षा कुठल्याही उपचारांपेक्षा तुमचं योग चित्तवृत्ती निरोध हा असं जे म्हटलेलं आहे तर तुमच्या चित्तापासून मनापासून सगळ्यांवरच परिणाम करणारं आणि म्हणून तुमच्या शरीरावर परिणाम करून शरीराला निरोगी ठेवणारं ते योग साधना. तर आज या
आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आपण भेटणार आहोत सोहोनी दाम्पत्याला, जे गेल्या 42 वर्षांपासून योग साधना स्वतः करताहेत आणि लोकांनाही शिकवत आहेत. अनेकांना त्यांनी अनेक त्रासातून मुक्त केलेलं आहे आणि त्यांच्याजवळ अनुभवांचं, ज्ञानाचं आणि योग साधनेचं असं भांडार आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया योग साधना कशी आणि ती कशा करता आणि त्याचे परिणाम काय आणि ते का करावे, आसनं का करावे, त्यांनी तुम्हाला काय फायदा होतो याबद्दल आपण त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहोत. सर आणि मॅडम दोघांनाही पण प्रश्न म्हणजे की योग साधना तुम्ही स्वतः करता आहात 42 वर्षांपासून की त्या आधीपासूनही सुरू केली? नाही, आधी सगळे खेळ खेळलो. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, स्विमिंग सगळं झालं. व्यायाम शाळेत रेसलिंग केलं. हे सगळं झाल्यावर पुढे जनार्दन स्वामींजवळ योग शिकायचा अनुभव आला नागपूरला आणि मी इथे लेक्चरर असिस्टंट म्हणून बदलून आलो. मिळाली नोकरी मला. ते रस्त्यात मला भेटले आणि म्हणे की तुम्ही इथे कसे काय? मी म्हटलं बा इथे नोकरीनिमित्त आलो. तर मग म्हणे आता तू वर्ग घे योगाचा. तर मी त्यांना म्हटलं योग वर्ग स्वामीजी मी अजून परफेक्ट झालो नाही. परफेक्ट झालो की योग शिकवीन. त्यांनी एकच शब्द सांगितला, आयुष्यात परफेक्ट कोणी होत नाही. तेव्हा तुम्हाला 4 आसनं येतात ते शिकवा, बाकी शिकायला माझ्याकडे पाठवा. असं त्यांनी 1900 जवळजवळ 72 साली हे त्यांनी सांगितलं. आणि तेव्हापासनं जोशी हॉल आपला, तिथे जोशी जे सिनियर वारले त्यांनी लिहून दिलं कागदावर की जोशी हॉल आसनासाठी तुम्हाला मोकळा आहे. तर त्यांनी आणखी मला गमतीने सांगितलं योग वर्गाला म्हणे लोक 8-10 दिवस येतील मग येणार नाही, मग तुम्हाला म्हणे असं अनिधी होईल. मी म्हटलं मला तर करता येतील ना, मग झालं, मला काही चिंता नाही. आणि तिथून योग वर्ग आपले सुरू झाले. आणि मग पुढे अंबापेठेमध्ये पहिला वर्ग सुरू झाला. तेव्हा रगटाटे वगैरे सगळे सिनियर लोक होते. आणि पुढे मग निरनिराळ्या ठिकाणी इकडे श्रीरंगजी चांडक जे त्यांचे वडील, त्यांना जनार्दन स्वामींनी योग शिकवला होता. तर ते त्याच्यानंतर मी त्यांना शिकवला. मग मला ते म्हणाले मरायच्या आधी की तुम्ही माझ्याकडनं काही घेतलंच नाही म्हणे. तर मी म्हटलं आम्हाला काहीच नाही, हॉल लागतो. असं म्हटल्याबरोबर श्रीरंग चांडक जो मध्ये वारला त्याला त्यांनी सांगितलं हे दीपार्चन, रामार्पण हे सगळं यांना सकाळी योगाला फ्री राहील. तेव्हापासनं आमचे 22-24 वर्ष दीपार्चन मध्ये वर्ग चालू आहेत असे. तर आता तुम्ही जो उल्लेख केला जनार्दन स्वामींनी तुम्हाला शिकवलं, म्हणजे योग शिकताना प्रथम गुरुची गरज आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि गुरुपासून सगळे धडे घेतले पाहिजे. तसं आपल्याला कुठलंही समजा भगवद्गीता शिकायची असली किंवा सप्तशती शिकायची असली तर म्हणतात की आधी संथा घेतली पाहिजे. संथा घेतल्याशिवाय पुढे म्हणू नये किंवा म्हणू नये अशासाठी की उच्चार बरोबर आले पाहिजे. तसंच योग साधनेचं देखील. तर मग आता आजकालच्या काळामध्ये आपण त्याची तुमच्या त्या काळाची सांगड जर आजच्या काळाशी घालू म्हटलं तर आजचं जे चाललंय ते कितपत योग्य आहे की बरेच जण टीव्हीवर बघून करतात किंवा स्वतः करतात, पेपरला येतात की याच्यासाठी हे असं आसन करा, तसं करा. तर त्याच्याबद्दल काय तुमचं मार्गदर्शन? नाही, टीव्ही पाहून कधीही योगाभ्यास करू नये. कारण आमचा अनुभव आहे, एक अँजिओप्लास्टी झालेली बाई तिने आम्हाला वर्गात आली आणि म्हणे मी कपालभाती करते, मला चक्कर येते. मग तिला विचारलं कुठे शिकली कपालभाती? ती म्हणे टीव्ही पाहून. मग म्हटलं गमतीने टीव्हीला जाऊन विचार. तर टीव्ही पाहून कुठल्याही गोष्टी
आज तुम्हाला नवली सोपी नाही आहे. आम्ही सुद्धा दाखवतो करून, पण सगळ्यांसाठी ते नाही आहे. आणि रोग पाहायचा आणि मग ते योग शिकवला पाहिजे. आता एक जण परवा 86 वर्षाचे आहेत आणि ते म्हणे मी अर्धा तास प्राणायाम करतो, तर बरोबर आहे का? मग त्यांना सांगितलं की वयाप्रमाणे तुम्ही करा. आता एक आणखी 82-84 पूर्वी वर्गात येणारे मला म्हणे मी प्राणायाम करतो आणि आजकाल श्वास एकदम बाहेरच निघून जातो. मग याचं कारण काय? म्हणजे तुम्ही करून दाखवा. तर ते म्हणे इतक्या वेळेला मी हे करतो, आपला गायत्री मंत्र इतक्या वेळेला रोखतो, इतक्या वेळेला गायत्री मंत्र करत सोडतो. म्हणतो तुमचं आज वय किती आहे आणि त्या यंग एज आणि याच्यात हा फरक आहे, तर तुम्ही याच्यात बदल करा तर तुम्हाला त्रास नाही. आणि लगेच त्यांनी मग सांगितलं की आता मला त्रास होत नाही. म्हणून वयाप्रमाणे हे विचार तो केला पाहिजे आणि रोगाप्रमाणे आसनं शिकवलीच पाहिजे, नाहीतर आज त्याला त्रास होईल पुढचा. आणि आमची इच्छा की आपल्याकडनं फायदा नाही झाला तरी दुसऱ्याचं नुकसान होऊ नये. हा, आणि आता डॉक्टर मंडळी सगळे आपल्याकडे पाठवतात. औषध हे पाहिजेच, इट्स अ सप्लिमेंटरी. जसं तुम्ही म्हणता की बा माझं मान दुखते आहे, आता मान दुखते जेव्हा सिव्हिअर पेन आहे तेव्हा तुम्हाला पेन किलर घ्यायलाच पाहिजे. परंतु डॉक्टर सुद्धा सांगतात की सर्वायकल म्हणजे CN कुलकर्णी सुद्धा की मान दुखते ना आता घ्या पेन किलर, पण आफ्टर दॅट त्याला व्यायामाशिवाय औषध नाही. म्हणजे त्यानंतर बरं दुसरं असं की हे जसं डायबेटीसचा डोस कमी होतो पण डायबेटीस पूर्ण जातं असं नाही. हा क्लेम तितकासा बरोबर नाही. आता एखाद्याला अगदी प्रायमरी स्टेजला असताना तो गेला असेल तर तो भाग वेगळा, परंतु कुठलाही स्पायनल कॉर्डचे जे प्रॉब्लेम्स आहेत, कमरेचा लंबरचा स्पॉन्डायलिसिस किंवा सर्व्हायकल स्पाइन म्हणजे मानेचा स्पॉन्डायलिसिस, या दोन्हीमध्ये तुम्ही फर्दर डिटेरिओरेशन थांबवू शकता, दॅट इज डेफिनेट. आणि त्यापासून होणारे जे परिणाम आहेत तिथे त्यांना तुम्ही आळा घालता. कारण चक्कर येते आहे, मान दुखते आहे, उलटी होते आहे, ते थांबून जातं. फर्दर डिटेरिओरेशन थांबेल, पण त्याला सातत्य हे पाहिजेच. आसनं ही सातत्याने करावी लागतात आणि त्यामुळे लोकांना थोडीशी त्रासदायक वाटतात. गोळी कशी 4 दिवस घेतली आणि संपलं, मग त्याचं मानगड नसते काही. ते त्यांना त्यामुळे ऑलवेज प्रत्येकाचा आहे हा स्वभाव आहे की 3-4 दिवस गोळी घेतली आणि मला बरं वाटलं, आय एम फाईन, ओके. आणि तसं ह्याच्यात होत नाही की मानेचा त्रास आहे का तुम्हाला सातत्याने रोज करायला पाहिजे. हा गिव्ह 10 मिनिट्स, पण तेवढा त्याला तुम्हाला द्यायलाच पाहिजे. कसं फॅट आहे, तुम्ही फॅट कमी करून आजकाल खूप उपचार निघाले, पण त्यांनी तुमची बाकी सिस्टीम खराब होते हे उशिरा समजतं. आणि हळूहळू फॅट कमी करणं, कारण फॅट याला नुसतं आसनं हे नाही आहे, तुमचं इंटेक किती आहे त्याच्यावरही ते अवलंबून आहे. आणि इंटेक जितकं कमी असेल किंवा तुम्ही ते डिस्ट्रीब्युटेड ठेवाल तसा त्याचा फायदा होईल. पण सायमल्टेनियसली व्यायाम हा पाहिजेच. आणि व्यायामापेक्षा आसनं ही जास्त का चांगली आहेत, कारण का की ती तुमच्या संपूर्ण बॉडीचं टोनिंग अप करतात. ती तुमचं बॉडी बिल्डिंग नाही आहे. इट्स नॉट अ एक्झरसाइज फॉर बॉडी बिल्डिंग, इट्स एक्झरसाइज फॉर युअर टोनिंग अप ऑफ युअर बॉडी. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. आता लोक म्हणतात चाला, वॉकिंग इज अ गुड थिंग, नो डाऊट ॲट ऑल, पण फक्त वॉकिंगने मला सर्व्हायकलचा प्रॉब्लेम आहे, मला लंबरचा प्रॉब्लेम आहे, तो जात नाही. त्याच्यासाठी आसनच करावे लागतात, असं माझं ओपिनियन आहे. सगळे पुरुष आणि महिला हे सांगतात की योग वर्गात आलं तरच नियमित आसन प्राणायाम ध्यान होतं, घरी होत नाही. आणि म्हणून जनार्दन स्वामी म्हणायचे आपल्या आपल्या वस्तीत जवळजवळ हॉल व्हायला पाहिजेत. तर आज हॉल नाही तर आम्ही मंदिरं जी आहेत त्या मंदिरामध्ये ते प्राणायाम, थोडे व्यायाम, ध्यान शिकवायला सुरुवात केलेली आहे. तसं
केडिया नगरच्या मंदिरात चालू आहे, प्रभात कॉलनी गजानन महाराज मंदिरात चालू आहे, इकडे आपलं रवी किरण राम मंदिरात तिथे सुद्धा वर्ग आम्ही घेतले आहेत. म्हणून मंदिरांचा उपयोग आज अनेकांना मंदिर काय कशासाठी हे कळत नाही, म्हणून असा वापर आम्ही आता थोडा सगळीकडे सुरू केलेला आहे. योग दिवस पाळायचा आग्रह अशासाठी आहे की आज म्हणजे बुद्धिमत्ता भरपूर आहे भारतामध्ये, परंतु तरुण लोक अनेक विकारांना बळी पडतात आहे. अगदी आज लहान लहान मुलं म्हणतात मला आज ऍसिडिटीचा त्रास होतोय किंवा ताणतणाव आहेत, घरामध्ये पण आहेत, विभक्त कुटुंब पद्धती आली आहे, त्याच्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या बाहेरच्या जबाबदाऱ्या कामं करताना जो ताणतणाव येतो त्याच्यातून एक मार्ग म्हणून हा आग्रह आहे. कारण याच्यातनं पुढे योग साधना, या साधनेतून समाधी मुक्ती या सगळ्या गोष्टी आहे, पण त्याच्यासाठी फार मोठी तपश्चर्या लागणार आहे. परंतु सामान्य माणसासाठी त्याचं ते जे आवश्यक आहे तेवढं करण्याचा आग्रह म्हणून हा 21 जून योग दिवस पाळायला सांगितलेला आहे किंवा आग्रह केलेला आहे. तर जर रोज काम करणारा आहे, सकाळी 8 वाजता 8:30 वाजता त्याला घराबाहेर पडायचं आहे किंवा मुंबईमध्ये त्याच्या आधी पहाटेपासूनच त्याची दिनचर्या सुरू होते आणि रात्रीच तो घरी येतो, अतिशय उशिरा संपते, तर मग अशा वेळेस सांगड कशी घालावी, की त्यांनी सांगड कशी घालावी, की कारण त्यांना जर शरीरासाठी ते आवश्यक आहे, त्यांना ते करायचं आहे, इच्छा आहे, तर त्यांनी ते कसं करावं लागेल किंवा कसे करतील. तर मध्ये आपल्याकडे एकाची भेट झाली, काय करता बा तुम्ही, तर मुंबईला मी इंजिन ड्रायव्हर आहे रेल्वेचा आणि सकाळी जातो आणि रात्री परत येतो. तर त्याला मी ते समजावून सांगितलं की ज्या वेळेला वेळ मध्ये मध्ये स्टेशनवर गाडी थांबते तेव्हा थोडं शांत बसून जप करत जा, हा एक उपाय आहे. दुसरं, तो संध्याकाळी रात्री घरी गेला की 10 मिनिटं तरी योग निद्रा शवासन करत जा. आज लोकांना मुंबई पुण्याला वेळ नाही, म्हणून 20-25 मिनिटाची योग निद्रा आम्ही आता 5 मिनिटात ती केली आहे. का तर वेळच नाही. तुम्ही जर म्हटलं 25 मिनिटं, ते म्हणतात वेळ नाही, म्हणून त्या योग निद्रेला सुद्धा लहान करून लोकांसमोर मांडतो आहे. हे अनुभव आज येत आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं आज त्यांची परिस्थिती काय आहे की सकाळी उठायचं, ट्युशनला जायचं, दुपारी शाळा कॉलेज, संध्याकाळी ट्युशन आणि नंतर घरी येतो. तर त्यांना आम्ही सांगतो की तू घरी आल्यावर शवासन, योग निद्रा जे जमेल ते, काहीच नाही जमलं तर शवासनामध्ये आकडे मोजा, 1-2, एक श्वास झाला की एक आकडा 2 असं लहान मुलांना. आणि त्याला जप करू शकतो, तो मंत्र जप त्यांनी जरी केला तरी त्याला 5-7 मिनिटात त्या मुलाला शक्ती भरून येईल, तो आणखी 2 तास जास्त अभ्यास करू शकेल. असं त्यांच्या पुढे आम्ही मुलांपुढे मांडतोय. आणि आसनं का करायची, तर तुला स्थिर बसता आलं पाहिजे अभ्यासाला 1 तास, म्हणून तू आसनं. मग प्राणायाम का, त्याच्यातून एकाग्रता वाढते. आणि ध्यान जप का, ओंकार वगैरे, त्याच्यातून एकाग्रता. ऐकायचं कानाने जप कर. भ्रामरी का, तर त्याचं साऊंड ऐकायचं, त्याच्याशी ऐकलं अनुसंधान ध्वनीची की मग तुमची एकाग्रता वाढते. आणि ध्यान तुम्ही का करायचं आपल्या देवतेवर, की मन भटकतं, पुन्हा तिथे जोडा. काही दिवस तुम्ही असा अभ्यास केला की एकाग्रता वाढते. एकाग्रतामुळे तुम्हाला मुलांना 4 तासाचा अभ्यास 3 तासात सहज आटपतो. आणि मुलांना आणि संस्काराच्या दृष्टीने आपल्या इथे नर्मदा प्रदक्षिणा करून, पूर्वी आपले आबाजी गोखले नागपूरचे आले होते आणि त्यांनी
प्रवचन केल्यावर सांगितलं, संस्कारित हा केला पाहिजे समाज सर्व दूरी. आज संस्कार करणं महत्वाचं आहे समाज. म्हणून मुलांना आणि मुलींना आम्ही सांगतो की सकाळी तोंड धुतल्यावर, देवाला नमस्कार केल्यावर, आई वडिलांना नमस्कार करता का, आजी आजोबांना. तर आज आपल्याकडे मुलं अशी पाहतात, नवीन काय सांगताय, तर हे आम्ही रोज वर्गात विचारतो. आणि केला नसेल तर आता घरी गेल्यावर हा नमस्कार केलाच पाहिजे. हा एक संस्कार म्हणून त्याच्या ह्याच्यावर होतोय. तर असं मुलांना ते नूडल खातात आणि व्यायाम काहीच नाही, तर निदान 4-7 सूर्यनमस्कार तरी रोज काढा. नाहीतर 50व्या वर्षी अर्धी मुलं हार्ट अटॅकनी संपतील. हे आमच्या डोक्यात मुलांवर जोर सध्या जास्त आहे. परदेशातही योगाचं महत्व समजलेलं आहे. मूळ योग भारतीय आहे, परंतु परदेशी ते डोक्यावर घेऊन नाचतात. आज भारतीय संस्कृती अशी परिस्थिती झालेली आहे. आणि भारतामध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय दिवस जरी आहे, तरी आज महिला आणि पुरुष दोन्ही घराबाहेर पडतात, नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात, मुलं घरी असतात, शाळा कॉलेज, आणि अशा याच्यामध्ये अनेक विकार जडतात. जसे एक छुपा आजार आहे मधुमेह आणि ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर. मग त्याच्यासाठी पण वेगळी ट्रीटमेंट तुम्ही देता योगासनं शिकवताना? हो. आजची परिस्थिती, मी सगळ्या घराघरातनं फिरतो, सर्व जातीमध्ये सुना नोकरी करतात आणि त्यामुळे सासू वगैरे घरी असते. तर सासू सुना यांचं पटणं आजकाल कठीण झालेलं आहे. तेव्हा सासूने ॲडजस्ट करायला पाहिजे. सासऱ्यांचं एवढं सुनेशी संबंध येत नाही, पण सासूने ॲडजस्ट केलं तर संसार ठीक चालेल. आणि म्हणून आज सगळीकडे आम्हाला ते दिसतंय. तर आता मध्ये क्लास घेतले, तिथे ती म्हणाली की मला म्हणे तुम्ही सांगताय ताणतणाव दूर, मला सांगा माझे ताणतणाव कसे दूर करू. डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन का, सासू सासऱ्यांचा त्रास आहे का, नवऱ्याचा नाही म्हणे, सासूही नाही सासराही नाही, पण त्यांचा भाऊ आणि एक माझी नणंद ते राहत आहेत घरी आणि मी काही केलं की नावं ठेवतात. तर मला तुम्ही सांगा म्हणे माझं डिप्रेशन कसं जाईल. तिला म्हटलं की बा मौन याच्यात खूप शक्ती आहे. तू त्यांनी काही म्हटलं तरी ऐकून घेत जा, बोलायचं नाही आणि तुला पाहिजे ते रोज कर. म्हटलं तुम्ही काय करताय म्हणजे, तर म्हणे मैं ॲडव्होकेट हूँ. म्हटलं ॲडव्होकेट आहे पण इथे आर्ग्युमेंट घरी तुम्हाला करता येणार नाही. आणि हे त्या बाईला शिकवतोय. तेवढ्यात दुसरी वर्गातली बाई ऐकायला उभी राहिली. मी म्हटलं बा मी त्यांच्याशी बोलतोय, तुम्ही का आल्या इथे. तिचा प्रॉब्लेम तोच माझा आहे, सासू सासऱ्यांचा. तर असे दिसत आहे. तर आपल्याला दोन्हीकडनं ॲडजस्ट करावं लागेल. आणि आजची परिस्थिती बघा, पूर्वीच्या बायका घरची कामं बिमं धुणं बिणं सगळं होतं, सगळी करत होती. पण आज बाईला बाहेर 8ला जायचं आणि रात्री 8ला परत यायचं. म्हणून ते शनिवारी हॉटेलमध्ये जातो म्हणतात. सिनियर बायकांना मग ठीक आहे बा जाऊन या, नाही तर तुम्ही म्हणाल खिचडी खाल्ली तर किती चांगलं, पटायचं नाही. म्हणून हे ॲडजस्टमेंट करावंच लागेल, नाहीतर मग संसार शांतपणे होणार नाही. शांतता बिघडली की योग गेला. म्हणजे योग सगळा काय की मनाची शांतता. शांतता असली तर आनंद आपोआप राहील. त्याच्यासाठी योग आहे. बाबूराव पांगारकर. हा, आता ते फार घरी आले की अशील संध्याकाळी अशील ते तिकडे गेले कोर्टात की त्यांचं म्हणणं 2 केसच्या मध्ये जी वेळ असते
त्यात मी फक्त आणि फक्त रिलॅक्स होऊन योगनिद्रा करतो. शॉर्ट म्हणजे नुसतं अवयव बघणे किंवा शवासन एवढं मी करतो आणि इट गिव्ज मी 100% रिलीफ. आणि पुन्हा पुढच्या केसच्या हिअरिंगसाठी मी तयार होतो. आता हे त्यांचं तिथे झालं. पण ज्यांना वर्गात शिकवायचं आहे, आता मी माझ्या डोळ्यापुढे माझी वस्तुस्थिती आणली तर मला जर 7 पिरियड आहेत, तर मधल्या जेव्हा मला कधी ऑफ मिळेल तेव्हा मी फक्त शांत बसून आपला श्वास बघणे एवढं जरी करत राहिली, कारण काही मी तिथे झोपू शकत नाही, तिथे एवढं रिलॅक्सही होता येत नाही क्लास स्टाफ रूम मध्ये, तर फक्त आणि फक्त डोळे मिटून श्वास जरी बघत राहिली तरी सुद्धा मला तितकंच रिलॅक्सेशन मिळतं. आणि मनाचं रिलॅक्सेशन हे बॉडीवर तुमच्या काम करतं. आणि काही लोक असेही आहेत की 8च्या ड्युटीवर जाणारे, सकाळी रोज 7:15 ते 7:30 15 मिनिटं मी तेवढे करणार म्हणजे करणार. आणि म्हणजे ते टाइम टेबल आहे. आता हे का ठेवतात? कारण त्यांना दिवसभर त्याच्यातून उत्साह वाटत असेल म्हणून. मनुष्य कुठलीही गोष्ट फायद्याशिवाय करत नाही आणि त्यामुळे त्याला त्याच्यात रिलीफ असेल म्हणून, आणि म्हणूनच तो करतो. आमचे एक नातेवाईक होते, ते रात्री 12 वाजता यायचे औंधला पुण्याला. ते 12 वाजता आल्यावर 7 मिनिटं आधीच ते म्हणायचे की मी समजतो की माझी ड्युटी 12:30 आहे, आणि 10 मिनिटं ते शवासन करायचे. त्याच्यानंतर काय त्यांना हालचाली 1-2 वाटल्या तर करायचे, नंतर त्याच्यापुढे काय थोडं बहुत खायचं आणि झोपायचे. पण पर्याय नाही ना, ड्युटीच जर तशी आणि दुरून जावं लागतं. औंधला जायचे आणि ऑफिस दुसरीकडे दूर. तर असंही करणारे लोक आहेत. फक्त याला काय पाहिजे? अवेअरनेस, किंवा यांनी मला फायदा होतोय आणि मी हे करणार आहे. मनाचा निग्रह आणि सातत्य पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. दुसरा एखादा म्हणेल मी त्यापेक्षा स्लिपिंग पिल घेतो आणि झोपतो, तर पण ते हे लक्षात येत नाही की 25 आणि 30 वर्ष, आता आमच्याकडे एक आले होते 30 वर्ष घेत आहेत झोपेची गोळी. आता 30 वर्ष झोपेची गोळी घेऊन प्रत्येक गोळीचा साईड इफेक्ट आहे, तो तर अनअवॉइडेबल आहे असंच देणाराही सांगतो. त्यामुळे तो प्रश्नच नाही आहे काही, त्यात काही डाऊट असण्याचं कारण नाही. मग इतके दिवस ती स्लिपिंग पिल घेऊन त्यांनी काय साधलं? पण लवकर जाग नाही आली. आता इकडे आला, झोप वेळच्या वेळी व्हायला लागली. दॅट्स ऑल. म्हणण्याचं तात्पर्य की जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितकं तुमचं लाईफ सुकर होईल. आज प्रत्येकाची दैनंदिनी ताणतणावाची आहे आणि गृहिणी पण घराबाहेर पडत आहेत. त्या गृहिणीने राहिलेल्या आता घर आणि काम, ऑफिस अशी सगळी कसरत त्यांची पण असते. आणि तासन तास म्हणजे 14 तास कामं करावी लागतात. सतत कम्प्युटरकडे पाहणं, सतत खुर्चीवर बैठक आणि असे जे आहे, आणि ते करणं अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण कमाईसाठी किंवा आपलं जीवन चालवण्यासाठी ते आवश्यक आहे. मग अशा याच्यामध्ये त्यांनी काय करावं असं तुमचं मार्गदर्शन राहील त्यांच्यासाठी? याच्यासाठी ते जीवन बदलवता येत नाही. मग त्यात वेळ काढून रिलॅक्सेशन घरी परत आल्यावर आणि 4-5 मान आणि कमरेचे व्यायाम. समजा आल्यावर वेळ नाही, सकाळी 2 व्यायाम करा, संध्याकाळी 2 व्यायाम करा आणि रिलॅक्सेशन करा. आणि थोडा वेळ तरी शांत बसून हे शवासन करणं अतिशय आवश्यक आहे. कंबर मानेचे रोजच केले पाहिजे. वेळ नाही ना, मग सकाळी 2 करा, संध्याकाळी 2 व्यायाम करा. खास महिलांसाठी तुम्ही कुठला उपाय सांगाल? उपाय म्हणजे आसनाच्या संदर्भात म्हणता? हां, तर आसनाच्या संदर्भात मी असं म्हणेन की त्यांच्या प्रोफेशन प्रमाणे त्यांनी स्पेसिफिकली, त्या जर शिक्षिका आहेत, त्या बँकेत करतायत किंवा कॉम्प्युटरवर करतायत, तर त्यांनी मानेचे व्यायाम 2 तरी करावे. आणि आज काय झालंय की 3 जे महत्वाचे स्तंभ आहेत आयुर्वेदाचे, त्याचं थोडंसं निग्लेक्ट होत आहे असं माझा अनुभव आहे. किंवा आम्हाला पहिला प्रश्न विचारावा लागतो की तुमचं पोट साफ होतं का? हा म्हणजे खरं इट्स अ फनी क्वेश्चन, पण तो विचारावा लागतो. झोप येते का, भूक लागते का, आणि पोट साफ होतं का? आज पोट साफ न होण्यानी शेकडो रोग होतात असं डॉक्टर्स सांगतात. त्यामुळे दॅट इज ऑथेंटिक. आणि सगळ्याला कंबर मानेचे सुद्धा जे विकार आहेत ते वात वाढल्यामुळे ॲग्रिवेट होतात, म्हणून त्याच्यावर त्यांचं लक्ष असायला पाहिजे. तर हे लहान वयापासनं
पोट साफ होत आहे की नाही हे आई वडिलांनी पाहिलंच पाहिजे. आणि मोठ्या वयाला पहिली त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे, कारण आपल्या कामामुळे जर आपल्याला वेळ होत नाही आहे तर काही ना काही प्रमाणात पर्गेटिव्ह घेऊन पण पोट साफ ठेवलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नाहीतर उष्णता वाढते, ॲसिडिटी होते, अमिबियासिस होतं आणि कॉन्स्टिपेशन हा तर आज एक कॉमन डिझीज व्हायला लागला की काय असं वाटतं. अनेकांना विचारा. आणि त्याचं रूट कॉज हे त्यांच्या बालपणात आहे असं मी म्हणेन. की उठल्याबरोबर जर ती मुलं गेली नाहीत सकाळी तर त्यांना आईवडिलांनी आग्रह करायला पाहिजे की जेव्हा मला लागते तेव्हा मी जातो, दिस इज नॉट द वे. आणि म्हणून सगळ्यांनी ह्या 3 गोष्टीला जर प्राधान्य दिलं तर जसं त्या नोकरीत 5 दिवसाचा आठवडा करत असतील तर त्यांनी 5 दिवस आसनं करावी, हरकत नाही. पण रिलॅक्झेशन मात्र रोज करावं. की जसं जाण्यापूर्वी तर जमणार नाही ऑफिसमध्ये, पण आल्यावर जे टेन्शन आहे ते तरी रिलीज करावं. आणि ते रिलीज झालं की त्यांचं अर्धे श्रम कमी होतात आणि पुन्हा ती आपलं पुढचं काम करायला तयार होऊ शकते असं मी म्हणेन. आणि बायकांना काय आहे की एखाद दिवशी व्यायाम जमू शकणार नाही, कारण पाहुणे आले तर नवरा काही स्वयंपाक आहे ते करत नाही, त्या बाईला सांभाळावं लागतं. आणि त्याच्यामुळे 1-2 दिवस व्यायाम नाही झाले तरी तिला राग यायला नको. रागाचं हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. याने BP वाढतं, डायबिटीज वाढतं. म्हणून ॲडजस्ट करायला महिलांनी शिकलं पाहिजे. आम्ही कागद केलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की 100% बायका आणि पुरुष यांचं जमू शकत नाही. का नवरा बायको का नाही जमू शकत? तर ती एका ठिकाणाहून आली, तिचे घरचे संस्कार अलग, हा माणूस दुसऱ्या ठिकाणाहून आला, त्याचे संस्कार अलग, दोघांनी मागच्या जन्माचे संस्कार आणले. त्यामुळे 100% दोघांचं जमू शकत नाही. स्वभाव म्हणजे काय? सत्व रज तम गुण यांनी मिळून स्वभाव बनतो. आणि म्हणून आपल्याला ॲडजस्टमेंट केल्याशिवाय आपलं जीवन ठीक राहणार नाही. आणि म्हणून आम्ही वर्गात बायकांनाही विचारतो, हात वर करा. 100% कोणाचं पट्ट? एकही बाई हात वर करत नाही. तर हे अनुभव आहे. ॲडजस्टमेंट हा मसाला आहे आयुष्याचा. इट इज अ स्पाइस ऑफ लाईफ. हे विसरू नका आणि जीवन जगा. ॲडजस्टमेंट करायची आहे, पण माझ्या स्वभावात मला बदल कसा करता येईल ते चिन्मयानंदांनी फार चांगलं लिहिलं आहे की सेल्फ इंट्रॉस्पेक्ट. कसं? डेली सेल्फ इंट्रॉस्पेक्ट डेली. ते असं म्हणतात, इंट्रॉस्पेक्ट डेली, डिटेक्ट डिलिजंटली, निगेट रुथलेसली, सबस्टिट्यूट वाईजली, अँड देन यू विल बी ए गुड मॅन, यू विल बी इमॉर्टल. आता आपण अध्यात्माचा विषय जरी सोडला तरी रोज जर का मी रात्री इंट्रॉस्पेक्ट केलं की बा मी आज कुठे चुकली, कोणीही मनुष्य असो, स्त्री पुरुष कोणीही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेल अँड फिमेल, की मी काय चुकलो, मी कुठे कोणाला वाईट विचार केला. कारण वाईट विचार करणं कोणाबद्दल हा सुद्धा काय आहे, तुमच्या मनावर होणारा परिणामच आहे त्याचा. आणि ते म्हणून त्यांनी म्हटलंय की डिटेक्ट डिलिजंटली, काळजीपूर्वक बघा की बा मी कुठे चुकलो, आत्मचिंतन करा. आणि त्याच्यातनं निगेट रुथलेसली, निर्दयपणे तो आपली चूक दुरुस्त करा, काढून टाका. आणि सबस्टिट्यूट वाईजली, काल मला बटाट्या वड्यांनी गॅसेस झाले म्हणून मी आज खाणार नाही, भजी खाईन, तर इट्स नॉट अ वाईज डिसिजन. म्हणून सबस्टिट्यूट वाईजली अँड बी ए मॉर्टल मॅन, इमॉर्टल मॅन. तर आता हे जे आहे तर बी ए गुड मॅन वी कॅन से. आणि ते जर तुम्ही होऊ शकले तर तुमच्या अर्ध्या चिंताच संपतील ना. कारण मी माझ्यातले दोष दूर केले, कारण दुसऱ्याच्या मनावर तुमचा कंट्रोल नाही आहे, पण तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल आहे. आणि यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ, असायलाच पाहिजे. आणि इफ ओनली यू कॅन इम्प्रूव्ह युअर सेल्फ, तर तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसेल. कारण नाही तर अरे म्हटलं की कार्य आलंच, तर ते होणार नाही.
आणि ए डे विल कम की त्याला रिअलाइज होईल की आय वॉज मिस्टेकन, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे चिन्मयानंदांनी. आपलं मन, आपलं चित्त आपल्या ताब्यात असतं म्हणून आपण स्वतः सुधारावं. कारण म्हणजे तसं अशा मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. असं जे आहे माणसाची वृत्ती, तर ती वृत्ती बदलवायला त्याच्यासाठी सुद्धा योग साधना ही उपयुक्त आहे. म्हणजे ते सुद्धा योग साधना शिकवते की तुम्ही कुठल्या तऱ्हेने विचार करा, म्हणजे कसं तुमच्यावर तुमचं नियंत्रण येईल, कसा संयम येईल आणि त्या संयमातून तुमचं सगळं आयुष्य, घरी दारी सगळं सुदृढ होईल एकंदरीत. परंतु आजारांबद्दल आपण बोलताना की ज्यांचं प्रोफेशनल लाईफ असं आहे की त्यांच्या प्रोफेशनमुळे त्यांना ते त्रास होतात आहे, क्रोध म्हणा किंवा त्रास, आता मानेचा त्रास जसं एक तुम्ही सांगितलं, तर मग तशा याच्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे? तो जो असा अनुभव आहे की जे तुम्हाला पुढे वाकून काम करावं लागतं त्याच्यासाठी तुम्ही बॅकवर्ड बेंडिंग करत गेले रोज काही वेळ, तरी ते तुमचं पुढे वाकून जे काम आहे आणि त्याच्यात जे प्रेशर येत आहे मणक्यांवर, C1 to C7 मध्ये जे काही मणके आहेत मानेतले, त्यात जिथे जिथे कुठे तुम्हाला प्रेशर येत आहे ते तुम्ही तेवढ्या मानेच्या व्यायामाने न्यूट्रलाइज करू शकता आणि पुन्हा त्याला सक्षम करता की पुढल्या दिवशी तुम्ही पुन्हा त्याला स्ट्रेन देणारा, तर ते देणार आहे हे नक्की आहे. म्हणून तो न्यूट्रलाइज करणं हेही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे डेंटिस्ट आज जास्त काय येतात, त्यांना सर्वायकलचा प्रॉब्लेम येतो. काय येतो? कारण सतत खाली वाकून दात काढायचे असतात. आता तो त्याचा प्रोफेशन आहे, तो काही सोडू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही रोज घरी त्याला न्यूट्रलाइज कसं करता येईल त्या सर्वायकलच्या ह्याला त्रासाला, किंवा तुमचा जो अँगल आहे समोर वाकण्याचा, तर तेवढा वेळ तर ॲक्च्युअली सर्वायकल ज्याला झालं त्याला आपण डॉक्टर सांगतात की फॉरवर्ड बेंडिंग बॅन, परंतु हे ऑर्थोपेडिक सांगतो, पण डेंटिस्टला तर तेच काम करायचं असतं. म्हणून त्यांनी घरी येऊन सकाळी संध्याकाळी किंवा वेळ नसेल तर 2दाही, किंवा जास्त पेन असेल तर 2दाही करायला हरकत नाही. त्यांनी बॅकवर्ड बेंडिंगचे जेवढे एक्सरसाइज केले मानेसाठी, तर तेवढं त्याचं ते आपोआप न्यूट्रलाइज होतं. आणि तेच म्हणून बॅकवर्ड बेंडिंग इज गुड फॉर हिम, फॉरवर्ड बेंडिंग ही हॅज टू बॅन इट. तर मग ते बॅन तर करता नाही येणार आहे, तर तो बॅकवर्ड बेंडिंग करू शकतो. आणि स्ट्रेचिंग, आता याच्यात नेहमी फक्त 3 गोष्टी होतात, स्पायनल कॉर्डचं स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग आणि बेंडिंग. तर स्ट्रेचिंगचे काही व्यायाम सांगतो त्यांना की ज्याच्यामध्ये तुम्ही मानेच्या मणक्याला उचलाल, वर स्ट्रेच कराल. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना ट्विस्टिंग सांगतो की ज्याच्यात तुम्ही वळवाल, आणि त्याच्यात त्यांना बेंडिंग सांगतो, पण त्यांना फॉरवर्ड बेंडिंग नाही सांगत, त्यांना बॅकवर्ड बेंडिंग सांगतो. आणि त्यातले जे काही स्पेसिफिक व्यायाम्स आहेत त्यांनी अनेक लोकांचे मानेचे त्रास निश्चितपणे बरे झालेले आहेत. आणि त्याच्यावर ते म्हणजे बँकेतले असे एक आमच्याकडे येत होते, आष्टीकर आडनाव होतं ग्रस्ताचं, की ज्यांना रिक्षात आणलं होतं, उलट्या होत आहेत, चक्कर येते आहे, बँकेत ऑफिसर होते, आणि असं असताना ते त्यातनं बरे झाले. आणि ते ग्रॅटिट्यूड म्हणून त्यांनी एक सतरंजी जाताना देऊन गेले क्लासला. सांगण्याचं तात्पर्य हे की त्यांना ते पटलं, त्यांना त्याचा फायदा झाला, आणि फायदा झाला म्हणूनच त्यांना ते पटलं, कारण फायद्याशिवाय पटतच नाही. आणि म्हणून हे अक्षरशः खरं आहे की कमरेचे व्यायाम, मानेचे व्यायाम केले, पण आता जसं गुडघ्याचे व्यायाम आहे, पण ते फार पुढच्या स्टेजला गेल्यावर ते शक्य होत नाही. गुडघ्याच्या व्यायाम, कारण काय की तुमचं वजन कमी केलेलं नाही आहे तुम्ही, आणि नुसते तुम्ही व्यायाम करताय, तर ते कमी होईल, म्हणजे तिथे थांबेल, परंतु पूर्णतः थांबत नाही, कमी होईल. आणि त्याला बाकीचे जे मी म्हणते की ते इंटेक तुमचं काय आहे ह्याला खूप महत्व आहे. पचनाचे वगैरे व्यायामाने बरं होतं, पण अगेन इट रिलेट्स टू युअर इंटेक ऑल्सो. सर, आम्हाला सांगा की आज या कलियुगात मन शांत ठेवण्यासाठी काय करावं? आज आम्ही आता कागद केलाय आरोग्याचे 12 बीज मंत्र. त्या मंत्रामध्ये पहिलेच लिहिलेलं आहे, नाहम करता हरिही करता, हरि करता हि केवलम. याचा अर्थ आहे मी करता नाही, हरी
म्हणजे संसाराची दुःख हरण करणारा तो कर्ता आहे. आज हे सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक जण मी पोराला शिकवलं, मी अमक्याला अमकं केलं, हे सगळं आपल्याला समजत नाही आहे. कर्ता तो आहे. आपण सोहनी दाम्पत्याशी अशीच बातचीत करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर आपण पुन्हा बातचीत सुरू करत आहोत. आज मुलांवर संस्काराची गरज आहे. तर आपण जे वर्ग घेता तर योगाच्या माध्यमातून हे संस्कार घडतात का मुलांवर? योगाच्या माध्यमातून संस्कार घडतात असं मी दावा करते, याच्यासाठी की लहानपणापासून जर मुलं आली तिथे योग शिकायला तर जसं सूर्यनमस्कार घालतात तर त्यांना आतापर्यंत फक्त सूर्य देवता आहे आणि ती आपल्याला प्रकाश देते. पण प्रकाश हे काय आहे? प्रकाश हे अंधार नाहीसं करणार आहे. आता जसं पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपण गुरु कोणाला म्हणतो? गुरु शब्दात 2 अक्षर आहेत, एक गु आणि एक रू. तर गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश. अंधाराकडनं प्रकाशाकडे नेणारा तो गुरु. आणि म्हणून योगाच्या माध्यमातून जेव्हा आपण यम नियम त्यांना समजवतो तेव्हा आपोआप त्यांचं मानसिक स्थैर्य वाढतं, चांगले गुण वाढतात, त्यांचा संस्कार चांगले होतात. कारण यमनियमामध्ये जे म्हटलेलं आहे की सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे यम. मग सत्य बोलायला जर त्यांना लहानपणापासून शिकवलं, विनाकारण हिंसा करू नको हे जर शिकवलं तर निश्चित त्याची सात्विक वृत्ती वाढणार आहे. आणि जितका सत्वगुण वाढेल तितका त्याचा स्वभाव सात्विक होईल. आणि जितका त्याचा स्वभाव सात्विक होईल तितके त्याचे विचार चांगले होतील. जेवढे विचार चांगले होतील तेवढी कर्म चांगली होतील. आणि चांगले विचार चांगल्या कर्मांना जन्म देतात, तशी चांगली कर्म पुन्हा चांगलेच विचार निर्माण करतात. आणि हे अशी शृंखला आहे ही की चांगले विचार चांगली कर्म. आता लहान वयात त्यांना कळणार नाही, पण मोठ्यांना समजतं की चांगली कर्म तर चांगली बंधनं. कारण मनुष्य जन्म हा तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मबंधन भोगण्याकरता आपण येतोय. म्हणून चांगली बंधनं ही तुम्हाला चांगली फळं देतील आणि ती चांगली फळं ही तुमच्या पुढच्या जन्माकरता योग्य ठरतील. आणि त्यामुळे संस्कार ही काळाची गरज आहे. म्हणून आपण आज बघतो की लहान लहान मुलांची सुद्धा संस्कार वर्ग होतात. मी तर असं म्हणेन की आई वडिलांसाठी सुद्धा संस्कार वर्गाची गरज आहे. कारण त्यांना आपल्या मुलावर एवढ्या धकाधकीच्या जीवनात कसे संस्कार करायचे हे जर पचलेलं असेल तरच ते करू शकतील, तर त्याला ते प्राधान्य देतील आणि त्यांना ते पटेल. आज गर्भसंस्कार योग अशी शिबिरं घेत आहेत. मी स्वतः घेते गर्भसंस्कार योग शिबिर. मग गर्भात त्यापासून त्या मुलाला शिकवलं आहे आणि मोठा झाल्यावर मात्र जन्म दिल्यानंतर आपण जर त्याला काहीच शिकवणार नाही तर कसं चालेल? म्हणजे संस्कारांची अत्यंत गरज आहे. आणि सत्व रजतम हे जे आपले 3 गुण आहेत यांनीच माणसाचा स्वभाव बनतो. आणि चांगला स्वभाव हा निश्चितपणे त्याला चांगला माणूस घडवण्याकरता फायदेशीर आहे. आणि चांगला माणूस हा चांगलं देश, चांगलं राष्ट्र आणि आधी आपल्या कुटुंबात चांगलं, पुढे गावात चांगलं, पुढे राष्ट्रात चांगलं आणि पुढे जगात चांगलं काहीतरी चांगलं करून जातो. आणि आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की हिंदुस्थानातली बुद्धिजीवी मुलं जास्त प्रमाणात अमेरिकेत आहेत आणि ती सगळी सुसंस्कारित व्हावीत अशी आपली इच्छा आहे. ते फक्त बुद्धिमान आहेत, पण बुद्धीला योग्य वळण मिळणं ही सुद्धा काळाची गरज आहे. योगासनं शिकवताना योगासनांबरोबरच आणखीही साधना असतात ज्या माणसाच्या मनाशी, तनाशी आणि मनशांतीसाठी असतात. आणि एक योगाच्या माध्यमातून एक सुदृढ व्यक्तिमत्व तयार होऊ शकतं असा दावा आपण करतो आहे किंवा तो आहेच. म्हणजे ते वस्तुस्थिती आहे, सत्य आहे ते की तितकी ताकद योगामध्ये आहे आणि त्यातून माणूस निश्चित घडू शकतो, चांगला समाज, चांगलं राष्ट्र घडू शकतं. तर त्याच्यामध्ये आणखी खोलामध्ये जाऊन ही झाली तब्येतीकरता किंवा तुमची एक दिनचर्या सुरळीत ठेवण्याकरता, आरोग्य ठेवण्याकरता.
योगासनं करणं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन जी साधना असते, ओंकार साधना असते, सोहम साधना असते, ध्यान साधना असते, तर ह्या ज्या सगळ्या साधना आहेत त्या माणसाला कितपत सुदृढ करू शकतात किंवा त्या सहज शक्य आहेत का सगळ्यांना? हे नियमितपणे याचा अभ्यास करत गेलं पाहिजे आणि म्हणजे मनाची शुद्धी वाढते. मन जेवढं शुद्ध होईल तेवढं ध्यानाभ्यासाला चांगलं होईल आणि ध्यान करता करता आपलं एक लेवल पुढे अशी होईल, मन सूक्ष्म होईल. सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे मन व्यापक होईल. आज पृथ्वी आणि आकाश, पृथ्वीपेक्षा आकाश व्यापक आहे. आपण जेव्हा धारणा ध्यान करायला लागतो तेव्हा आपलं मन हळूहळू सूक्ष्म व्यापक होत जातं. जेवढं मन व्यापक एक्सपान्सिव्ह होईल तेवढं आपली शक्ती इतकी वाढते पुढे की बुद्धीत फरक होतो, प्रकाश पडतो, ऋतंभरा प्रज्ञा जागृत होते आणि पुढे प्रत्येकामध्ये ते आत्मतत्व पाहण्याची आपल्याला शक्ती येते. ही शक्ती आली म्हणजे हा माझा, तो तुझा, हा परका, हे सगळं संपून जातं. या देशातले, या गावातले, या भारतातले, भारताच्या बाहेरचे सगळे माझेच लोक आहेत. प्रत्येकात ते आत्मतत्व आहे याची जाणीव होते. आम्हाला कधी कधी वाटतं की आम्ही एखाद्या मुलाला मुलीला योग वर्गात रागावतो, पण का रागावतो तर त्याचं कल्याण आमच्या डोळ्यापुढे असतं. त्याच्या ते आत्मतत्व आहे याची आम्हाला जाणीव होते आजकाल या वेळेस तरी. असं आपण त्याला अध्यात्मात वर उचलून त्याचं मन शांत शांत होऊ शकतं. आणि संसारामध्ये रोज मान अपमान, निंदा स्तुती आणि सुख दुःख चालू असतात, त्यालाच म्हणतात संसार. मग आपण काय करायचं? अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, मान अपमान, निंदा स्तुती या सर्व याच्यात मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तेच गीता सांगते, समत्वम योग उच्यते, जे आम्ही प्रार्थनेच्या कागदात ठेवलेलं आहे. म्हणून मनाचा तराजू, इकडे सुख आलं तिकडे दुःख, बॅलन्स ढळू द्यायचा नाही, मन शांत ठेवायचं, हे महत्वाचं आहे. ओंकार साधना तुम्ही शिकवता, तर ओंकार साधना कशी, म्हणजे त्याच्यामुळे शरीराला काय फायदे होतात? या ओंकाराचा जो ध्वनी आहे, हा ध्वनी त्या चक्रावरनं आम्ही त्यांना करायला लावतो. 5 वेळेला, 4 वेळेला जोरात, 5 वेळेला हळू आणि दीर्घ. आणि हे करत असताना मन त्या चक्राशी जोडलेलं पाहिजे. म्हणजेच काय, एक तर तो ध्वनी ऐकतो, ते परमेश्वराचं नाव आहे म्हणजे तो त्याच्याशी जोडल्या जातो. आणि दुसरं, संसारी विषयांपासनं तो आपापच दूर व्हायला लागतो, कारण त्याचं मन त्या चक्रावर जोडत आम्ही त्याला वर उचलतो. तर मनाला जे संसारी विषय त्रास देतात त्याच्यापासून तो तेवढा वेळ तरी दूर राहतो, म्हणून त्याला आनंद वाटायला लागतो. आणि ध्यानधारणा घेताना सुद्धा, ओंकार करताना आम्ही सांगतो की तुझं खरं स्वरूप सच्चिदानंद आहे. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा आता आनंद दिसला पाहिजे, सुरकुत्या दिसायला नका, म्हणून आनंदी चेहरा ठेवा आणि ओंकार जप, ध्यान वगैरे करत चला. ओंकार हा बऱ्याच प्रकारांनी करता येतो. जसं नादानुसंधान ओंकार करता येतो, म्हणजे एकदा म्हणायचा आणि त्याचा नाद ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तो नाद कानाने ऐकू येणं बंद झालं की पुन्हा रिपीट करायचा. 3 प्रकारांनी ओंकार करतात. शुड आय गिव्ह एक्झाम्पल? हा, जसं आपण म्हणतो की अ उ म ही 3 अक्षर आहेत, तर उच्चार करताना
हे मी इक्वल म्हटलं. ओ लांब म्हटला, म दीर्घ, पहिला ओ दीर्घ होता, म ऱ्हस्व होता, एकदम छोटा होता. आता म दीर्घ केला. तर यातलं जनार्दन स्वामींचं म्हणणं असं की ओ आणि म हे अर्धे अर्धे म्हणायचे. म्हणजे ओ असा करायचा. दुसरा प्रकार आहे की एक अनुसंधान, एक अनाहत चक्रापासून ओम. अनाहत चक्रापासून याच्यासाठी की त्या ठिकाणाहून आपल्या भावना, प्रेम, जिव्हाळा हे निर्माण होतं म्हणून. आणि ओंकार जप हा चक्रावरचा पण करता येतो. तर शरीरात 6 चक्र आहेत आणि शेवटचं 7वं चक्र हे सहस्रार चक्र, म्हणजे सहस्र पाकळ्या असलेलं, दल असलेलं असं म्हटलं जातं. तर गुदद्वाराच्या 2 बोटावर मूलाधार चक्र ची कल्पना आहे. लिंगस्थित किंवा स्त्रियांच्या योनिस्थित स्वादिष्टान चक्र अशी कल्पना आहे. नाभीस्थित मणिपूर चक्र आहे. हृदयस्थ अनाहत चक्र आहे. कंठस्थ विशुद्ध चक्र आहे. भ्रूमध्यात म्हणजे 2 भ्रुकुटींच्या मध्ये आज्ञा चक्र आहे. आणि मस्तकातवर सहस्रार चक्र आहे. तर 6 चक्रावरनं आपण ओंकार करत शेवटी सहस्रार चक्रावर कॉन्सन्ट्रेट करून ओंकार करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असं आहे की ही जी चक्र आपण म्हणतो ही काल्पनिक आहेत. दीज आर ऑल इमॅजिनरी स्पिरिच्युअल सेंटर्स. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण ती ओंकार करतो तर त्या नादानी त्या चक्राचं ऍक्टिव्हेशन होत आहे. आणि ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे त्याचं कार्य सुधारतं. म्हणजे ज्या वेळेला आपण त्याचं फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी घेऊ तर तिथलं ऍक्टिव्हेशन सुधारल्यामुळे तिथल्या ठिकाणी होणारं कार्य हे शरीराचं सुधारतं. आध्यात्मिक विचार केला तर सुषुम्ना, इडा आणि पिंगला 2 नाड्या आहेत, मध्ये सुषुम्ना आहे. आणि त्यातनं नेऊन आपण कुंडलिनीला मस्तकात धारण करणं असा त्यामागचा उद्देश आहे. परंतु तो फार तपस्येचा भाग आहे. सामान्य माणसाला त्याची शक्यता बरीच कमी आहे. म्हणून आम्ही धारणेचा अभ्यास घेतो. धारणा म्हणजे एका ठिकाणी मन जोडून ठेवून ओंकार म्हणत राहणे. मग हे जे प्रत्येक चक्रावर आपण ओंकार करतो तेव्हा त्या ठिकाणी मनाला घेऊन जा. तिथून ओंकार निघतोय अशी भावना करा आणि मनाला तिथे जोडा. मनाला तिथे जोडल्यामुळे त्या चक्राचं जे ऍक्टिव्हेशन होत आहे त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. आणि हळूहळू कुंडलिनीला वर नेणे हा आपला त्यामागचा उद्देश आहे. परंतु आत्ता सद्यस्थितीत कॉमन मॅनला, ले मॅनला फक्त त्या ठिकाणी जरी त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून तो ओंकार केला तरी असा अनेकांचा अनुभव आहे की त्यांना खूप शांत वाटतं. सरळ आहे, कारण मनाला आपण त्या चक्राशी जोडतो त्यामुळे मनातले बाकीचे विचार कमी होतात. बाकीचे विचार कमी झाले की मन शांत व्हायला मदत होते आणि शांत मन झाल्यामुळे ते तुमच्या अंतःकरणापर्यंत ती शांतता पोचते. त्या शांतीचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि असं म्हटलं जातं की भ्रूमध्यामध्ये आता ह्याच्या प्रत्येक चक्राची रंग पाकळ्या अशा दिलेल्या आहेत. भ्रूमध्यामध्ये 2 पाकळ्या आहेत अशी कल्पना आहे. तर त्याच्याही कन्सेप्ट खूप वेगवेगळे आहेत की जशी गुरुची 2 चरण कमल आहेत, परमेश्वराची 2 चरण कमल आहे. आणि तिसरा अर्थ असं समजतात की बा त्या ठिकाणी आय हॅव रिअलाइज्ड की द्वैत आणि अद्वैत काय आहे. त्यापर्यंत येऊन मला हे कळलं की आय एम नॉट बॉडी माइंड इंटलेक्ट, आय एम आत्मतत्व. आणि त्यानंतरची जी अवस्था आहे ती अद्वैताची आहे. तिथे द्वैत संपलं आणि सहस्रार चक्रामध्ये जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट स्वतःला केलं तेव्हा याचा अर्थ असा झाला की मी आणि तो परमात्मा एकच आहोत, एकरूप आहोत. ही भावना झाली, ही पटली. आणि त्यानंतर मी शिल्लकच राहत नाही. तर तो आज्ञाचक्रापर्यंत शिल्लक असतो कारण तिथे द्वैत भावना आहे असं गृहीत धरलं जातं. आणि सोहम हा एक जप आहे. सोहम मध्ये सुद्धा ओम आहेच. 6 अहम, ते तत्व मी आहे. आता हे ते तत्व मी आहे म्हणजेच मी काय नाही आहे, मी
आय एम नॉट बॉडी माइंड इंटेलेक्ट, हे आपल्या मनाला पटवायचं आहे. त्याच्याकरता सोहमचा जप आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय त्याच्यात की तज्जपा तदर्थ भावनम, की तो जप जो करतो आपण त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तो अर्थ समजत नाही तोपर्यंत तो इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. म्हणून हे मी माझ्या मनाला वारंवार सोहम म्हणताना पटवते आहे की येस, आय एम नॉट बॉडी माइंड इंटेलेक्ट, आय एम दॅट आत्मतत्व. म्हणजे आम्ही तो बसून घेतो, आम्ही तो झोपून सुद्धा घेतो, परंतु स्वाभाविक आम्ही जास्त करून बसून घेतो आणि फक्त त्यांना म्हणतो की शांत बसा आणि सोहम सोहम म्हणत राहा. तर कसा? तर प्रत्येक श्वासाबरोबर सो म्हणा आणि उच्छ्वासाबरोबर हम म्हणा. सोहम सोहम सोहम. आता हे जितके वेळा तुम्ही म्हणाल, जितके वेळा तुम्हाला तो अर्थ समजून म्हणाल तितका त्याचा फायदा आहे. अदरवाईज इट इज मेकॅनिकल, की तोंडाने सोहम म्हणत राहिलो. हा, तर प्रत्येक श्वास तुमचा सो आणि हम याच्याशिवाय जाऊ देऊ नका. श्वास घेताना सो म्हणा, उच्छ्वासावाटे हम म्हणा आणि दरवेळी मनाला शिकवा किंवा मी शरीर मन बुद्धी नाही, तर मी कोण आहे? आत्मतत्व आहे. आणि ओंकार जेव्हा चक्रांवर करतो तेव्हा ते व्हायब्रेशन जे होतात, साऊंड वेव्ज, ते वेव्ज त्या चक्राच्या आजूबाजूच्या ग्रंथी ग्लँड्स त्यांचं कार्य सुधारायला मदत करतं. हे ते महत्वाचं आहे. थायरॉइड ग्लँड्स आहेत, थायरॉइडचा त्रास आहे. हम हम कंठाचा जो हे आहे बीजमंत्र तो करत राहा. हम 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 हम. त्याच्यात याच्यावर रिसर्च व्हायला पाहिजे की या असं चक्रांवरच्या बीजमंत्राने काय काय फायदे होतात. पण आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजला आलेलं आहे की एक रिसर्च सेंटर पाहिजे. पुढे आम्ही त्यांना भेटून म्हणणार आहे की रोगी पहा, यांच्यावरचे परिणाम तुम्ही तपासा म्हणून. तर त्या ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात आजूबाजूच्या. हे महत्वाचं आहे. योग साधनेनं काय काय होतं, मनुष्य किती सुदृढ राहू शकतो आणि कसं संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडू शकतं हे आपल्याला सोहोनी दाम्पत्याने सांगितलेलं आहे. तर सर, असा एक तुम्ही संदेश काय द्याल? 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त तुमचा एक संदेश लोकांसाठी. आज आमचं म्हणणं आहे की रोग झाल्यावर योगाला जायचं हे बरोबर नाही. योग हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापरा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तेव्हा आज या 21 जून रोजी ठरवा सगळ्यांनी की आम्ही रोग नाही आहे तरी पण रोज योग करणार आहोत, कारण पुढे रोग व्हायला नको म्हणून. चला शपथ घेऊया सगळे की रोज आम्ही योगाभ्यास करू. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा विचार पक्का डोक्यात ठेवून एकही दिवस घरी राहणार नाही. रोज आम्ही योगाचा नियमित अभ्यास करण्याची आज शपथ घेतो आहोत. धन्यवाद. एक स्त्री म्हणून मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या क्लासमध्ये पुरुषांपेक्षा महिला जास्त संख्येने उपस्थित आहेत. म्हणजे त्यांना अवेअरनेस जास्त आलेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पण आजच्या दिवशी हाही माझ्या असा डोक्यात येणारा विचार आहे की 21 जून झाल्यावर 22 तारखेला काय? मेक युअर एव्हरी डे इज अ योगा डे. ट्राय टू मेक युअर एव्हरी डे इज अ योगा डे. दॅट विल बी ए गुड डिसिजन फॉर युअर लॉंग अँड पीसफुल लाईफ. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जी आम्हाला आज संधी दिली त्याबद्दल उभयतांतर्फे मी आपले शतशः आभारी आहे. थँक्यू. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस हे निमित्त जरी असलं तरी त्या निमित्ताने आपण सोहोनी दाम्पत्याशी अगदी दिलखुलास चर्चा केली आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि आज 80च्या घरामध्ये असूनही
सोनी दाम्पत्य तितक्याच म्हणजे शरीर जरी वय झालेलं असलं शरीराचं, तरी मनाने मात्र ते 16 वर्षाचे आहेत आणि त्याच उमेदीने ते कार्य करत आहेत आणि सर्वांना मार्गदर्शन करत आहेत, योग शिकवत आहेत आणि लोकांचे दुःख दूर करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचं आयुष्य सुदृढ करत आहेत. तर ते असेच नेहमी कार्यरत राहोत आणि त्यासाठी तुम्हाला ईश्वर दीर्घायुरारोग्य देव अशी मी सिटी न्यूजच्या वतीने प्रार्थना करते आणि आपल्याला धन्यवाद देते. नमस्कार. योग दिवसाचं ध्येय हेच आहे की सगळे सुदृढ राहोत आणि सगळे म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक समाज, प्रत्येक गाव, शहर, देश आणि राष्ट्र हे सगळे सुदृढ होत आणि देशाची भरभराट हो, त्यासाठी योग आवश्यक आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य योग करा आणि निरोगी रहा असा संदेश आपण त्या निमित्ताने सर्वांना देऊया. आणि योग चित्तवृत्ती निरोधाहा हेही तितकंच खरं आहे. म्हणजे योग तुमच्या चित्तावर, वृत्तीवर परिणाम करतं, तुमच्या वृत्तीचा निरोध करतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोनी दाम्पत्याकडून ऐकलेल्याच आहेत. सातत्याने योग करण्याची सर्वांना आवश्यकता आहे. ती सद्बुद्धी परमेश्वर आपल्याला देव. योग दिनाच्या निमित्ताने मन आणि शरीराची शुद्धता होणार आणि सुदृढता वाढणार हे निश्चित आहे. योग केल्याने शरीर, मन आणि बुद्धी स्थिर राहील आणि बुद्धी स्थिर राहील तर चांगला माणूस घडेल आणि चांगला माणूस घडणं ही आज काळाची गरज आहे. योग दिवसाच्या निमित्ताने आपण हाच संदेश देऊया.